प्रमोद हम्म. झाला का कांदा कापून? हा. हां हा. बरं, आता इकडे आपण बघू हा काय करतोय ते, बरं का मित्र हो. आपण नेहमीच म्हणत असतो, आपण म्हणण्यापेक्षा बरेच लोक असं नेहमी म्हणतात की दिव्यांग म्हणजे बौद्धिक अक्षम मतिमंद मुलं काही कामाची नसतात किंवा त्यांना काही कळत नाही किंवा त्यांना काही समजत नाही. तर मी तुम्हाला त्या लोकांसाठी हा मुद्दाम व्हिडिओ दाखवतोय. हे पहा, इथे हा मुलगा बसलेला आहे आणि ह्या शेंगा, तिथे देखील एक मुलगा बसलेला आहे. त्याला मी सांगितलं होतं की ह्या शेंगा सोलून दे, कारण आज आमच्या ज्या रोहिणीताई आहे, ज्या आपल्या स्वयंपाकीताई आहेत, तर त्या आल्या नाही म्हणून मी आज मुलांसाठी स्वयंपाक बनवत होतो आतमध्ये. आणि मी ह्या मुलाला सांगितलं की तू मला ह्या शेंगा सोलून दे, कारण तो जरा समजदार आहे, त्याला थोडंसं कळतं. परंतु मी मुद्दामून मध्ये मध्ये पाहत होतो. तर हे पहा, ह्या इथे एवढ्या सगळ्या शेंगा पडलेल्या याने सोललेल्या आहेत. दाखव बा, काय करतो तू? काय करतो? शेंगा काय? शेंगा सोलतो. कसल्या शेंगा आहेत त्या? बालाच्या आहेत ना. आणि तू असंच बसला इथं खाली, इकडे ह्या पडल्या. आता व्यवस्थित करायचं ना. छान झालं ना. तर मित्र हे पहा, असं आपल्या नंदनवनामध्ये गमती जमती होत असतात. बरेच लोक मला नेहमी म्हणतात की सर तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात किंवा ह्या दिव्यांग मुलांबद्दल तुमचं शिक्षण आहे किंवा म्हणजे मी D.Ed केलेलं आहे, B.Ed केलेलं आहे, म्हणजे बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांच्या संदर्भात बोलतोय मी. तर बरेच लोक मला म्हणतात की सर तुम्ही ह्या मुलांमध्ये कसं राहता किंवा काय कामं करता. तर हे पहा, ही अशी मुलं आहेत की अगदी सहज, म्हणजे खूप काही गोष्टी अशा सहज ते मला शिकवून जातात ना. मग मला असं वाटतं की नाही, आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवलाच पाहिजे. कारण बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की मी काही प्रोफेशनल व्हिडिओ बनवावे. अगदी बरोबर आहे, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय, त्यामुळं तशा अनुषंगाने व्हिडिओ अपेक्षित आहे. पण मित्र, तुम्हाला माहितीच असेल की मी अनेक वेगवेगळ्या प्रकारचं, आणि आपल्या या यूट्यूब चॅनलचा जो मुख्य उद्देश आहे तो हाच आहे की दिव्यांग जगतातील ज्या काही घडामोडी आहेत आणि आपल्या नंदनवनामध्ये जे काही उपक्रम चालतात, तर असे छोटे मोठे उपक्रम चालत असतात. प्रमाण कोणी सोडलं रे एवढं शेंगा? हा, आणि तू काय केलं? पाणी भरलं ना. हा, मयूर आपल्याला काही काम करायचेत का नाही? तू काय करतो तिकडे, इकडे जरा. तर चला मित्र, असंच एक थोडंसं वेगळं एक गंमत म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकला आहे. तर तुम्ही पहा आणि जाणून घेत जा की आपल्या नंदनवनमध्ये काय काय चाललेलं आहे. खरं तर ही मुलं खूप काही शिकवत असतात. आजच्या या स्वार्थी दुनियेमध्ये कसं जगायचं किंवा कशा पद्धतीनं राहायचं. तर मला खूप छान वाटतं ह्या लेकरांमध्ये. तर तुम्हालाही जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स द्या, म्हणजे मला कळेल की तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत आहेत की नाही. आणि तसंही व्हिडिओ काही आवडो किंवा ना आवडो म्हणून मी टाकत नाही आहे. फक्त छान वाटतं की आपण जे काही नंदनवनमध्ये घडते, कारण बरेच लोक आहेत आपल्या नंदनवनाचे जे दाते आहेत, त्यांना असं वाटत असतं की सर तुमचं काय सुरू आहे. तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. तर चला, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.